सीबीएसई मराठी प्रश्नसंच जे आहे 1984 पासून 2025 पर्यंतचा प्रत्येक प्रश्न या पुस्तकात दिलेला आहे आणि हे महाराष्ट्रामधलं पहिलं पुस्तक आहे. यानंतर सगळी पुस्तकं आली असतील. हे सेट ए आहे, म्हणजे याच्यामध्ये केवळ प्रश्न आहेत. आणि केवळ प्रश्न का म्हणतोय, जेव्हा आपण एखादं स्टँडर्ड पुस्तक वापरतो मराठी इंग्रजीसाठी आणि अगदी आपला अभ्यास करे मराठी स्टँडर्ड पुस्तकातून झाल्यानंतर याला ओएमआर सीट, आता नवीन ओएमआर सीट येते आणि त्यानुसार तुम्ही हे प्रश्न सॉल्व्ह करणं गरजेचं आहे. आणि या प्रत्येक पोराकडं हे पुस्तक असणं गरजेचं आहे. टॉपिकनुसार ते प्रश्न सोडला तर तुम्हाला मार्क जास्तीत जास्त वाढतील. पीवायक्यू ज्याचा अभ्यास चांगला असतो त्याला ते मार्क वाढतील. बघा, इंग्रजीसाठी अतिशय उत्तम पुस्तक म्हणलात तर पालायन सूर्य ॲज इट इज वाक्य यामध्ये पुस्तकात ते पडतात. आपण मार्केटमधले नोट्स घे, याच्या नोट्स घे, त्याच्या नोट्स घे हे वापरतो, त्याचा काही फायदा होत नाही. हे पुस्तक वापरून झाल्यानंतर नाही म्हणत नाही की तुम्ही वापरू नका, क्लास करू नका, तुमच्या मनावरती करा, पण हे पुस्तक कंपल्सरी करा. आणि मराठीसाठी बाप पुस्तक असणारं एकमेव मार्केट मधलं पुस्तक असेल मराठीमधलं करे मोरा वाळंबे सरांचं. या पुस्तकाच्या बाहेर एकही प्रश्न येत नाही. आणि हेच तुमचे दोन पुस्तक इंग्लिश आणि मराठीसाठी झाल्यानंतर केवळ आणि केवळ हे जे काय आपलं मराठी आणि इंग्लिश प्रश्नसंच आहे तो तुम्हाला वेळ लावून तुम्हाला सॉल्व्ह करायचे आहेत. ते तुम्ही तुमच्या नवीन ओएमआर सीटनुसार जे आता 5वा पर्याय आलेला आहे त्यानुसार सॉल्व्ह केलात तर तुमचा स्कोर वाढू शकतो. की प्रत्येक विद्यार्थ्यानं जे आता मेन्सला आहे किंवा मेन्सला आहे असं वाटतंय ते गट ब चा असेल, गट क चा मुख्यचा विद्यार्थी असेल, या प्रत्येक विद्यार्थ्याने हे सेट हे वापरलंच पाहिजे असं मी तुम्हाला आवाहन करेल. आणि प्रत्येकाने हे सॉल्व्ह करा. यामध्ये चुका अजिबात ठेवल्या नाहीत. हे महाराष्ट्रामधलं पहिलं पुस्तक आहे. 2017ला मी मार्केटमध्ये हे आणलेलं आहे. पहिलं मार्केटमधलं हे पुस्तक आहे आणि याचा जेवढी जास्तीत जास्त सॉल्व्ह कराल तेवढा तुमचा फायदा जास्त होईल.